गुड आफ्टरनून फ्रेंड्स, विद्यार्थी मित्रांनो, शुभ दुपार. इयत्ता 8वीच्या याच्यामध्ये यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. इयत्ता 8वीच्या याच्यामध्ये तुम्हाला चौथा भाग आपण पाहणार आहोत. चलन 7वा धडा आहे. या 7व्या धड्यामध्ये व्यस्त प्रमाण चालू आहे. व्यस्त प्रमाणामध्ये उदाहरण पुस्तकामधलं दिलेलं आहे. ते उदाहरण आपण थोडक्यामध्ये पाहूया. उदाहरण नंबर 1 दिलेला आहे. जर ए हे बी शी व्यस्त चलनात असेल तर खालील सारणी पूर्ण करा. आता या ठिकाणी ए बी आणि ए गुणिले बी मागे सांगितल्याप्रमाणे व्यस्त चलनामध्ये याचा गुणाकार म्हणजे स्थिर पद येईल किंवा स्थिरांक येईल. कसं येईल? ए आणि बी हे व्यस्त चलनात आहेत, दिलेलं आहे व्यस्त चलन, म्हणून काय लिहिता येते? ए हा बी च्या व्यस्त चलनात आहे. व्यस्त चलन 1/b लिहिता येते आणि याच्यावरून समीकरण काय लिहिता येते? ए बरोबर के छेद बी आपल्याला लिहिता येईल. म्हणून के बरोबर ए गुणिले बी आहे. आपण इथं घेतलं ए गुणिले बी. 6 गुणिले 20 करा 120. के बदलत नाही किंवा स्थिर पद आपल्याला या ठिकाणी बदलत नाही. 120 आलं, इथं 120 आलं. स्थिर पद जरी 120 असेल तर आपल्याला बी काढता येईल का? पहिल्या उदाहरणामध्ये आपण पाहूया. या उदाहरणामध्ये काय दिलेलं आहे? ए बरोबर आहे 12, बी बरोबर काढा, के दिलेला आहे 120, ते दिलेलं 120 आहे. आता आपल्याला समीकरण मांडायचं आहे. ए बरोबर के भागिले बी. के किती दिलेला आहे? 120. स्थिर पद बदलत नाही. के दिलेला आहे, मग इथं लिहा 120. ए दिलेला आहे इथं 12. ए बरोबर के छेद बी. मग इथं लिहू ए बरोबर आहे 12 के छेद बी. के किती दिलेलं आहे या ठिकाणी? 120. मग आता याची आदला बदल करू. या बी ला इकडे निघू आणि 12 ला छेदामध्ये आणू, म्हणजेच बी ची किंमत येईल. बी ला अंशामध्ये नेऊ आणि 12 ला छेदामध्ये आणू. 120 जसला तसं भागिले 12 भागाकार करू आपण. 120 भागिले 12. 120 भागिले 12 कितीचा भाग जाईल? 12 1 12 0. आता 0 आला, इथं शून्याचा भाग जाईल म्हणजे किती आलं? या ठिकाणी रिकामी चौकट आली 10. दिला आपण. आता इथं दोन्ही रिकाम्या जागा दिलेल्या आहेत. मग आता दुसरं उदाहरण घेऊया. आता या ठिकाणी उदाहरण नंबर 2 सोडवूया. आता उदाहरण नंबर 2 सोडवण्यासाठी स्थिर पद हे सारखंच राहते. ए गुणिले बी हे स्थिर पद सारखंच आहे. म्हणून याच्यामध्ये के ची किंमत आली 120 आली. 120 किंमत ठेवू या ठिकाणी. उदाहरण नंबर 2 आहे. या 2 उदाहरणामध्ये के ची किंमत ठेवूया. ए बरोबर आहे 120 भागिले बी. आता म्हणून इथं के ची किंमत किती आली? 120 घेऊन टाकली. तर 120 काय दिलं या ठिकाणी? ए ची किंमत दिलेली आहे 15. आता बी ची किंमत काढायची. याची आदला बदल करू आपण. बी ला इकडे नेऊ, ए ला इकडे आणू. बी बरोबर 120 छेदामध्ये ए. गुणाकारामध्ये असेल तरच आपल्याला आदला बदल करता येईल. हा सिंगल आहे, हा सिंगल आहे. मग आपल्याला काय काढायचं आहे? बी ची किंमत काढायची आहे. म्हणून बी बरोबर आहे 120 अंशातल्याला छेदामध्ये न्यायचं. नेला आपण. आता ए ची किंमत किती सांगितली? 15. म्हणून बी बरोबर 120 भागिले 15 भागाकार करू. 120 भागिले 15. 15चा भाग किती जाईल?
15 8 8 45 0 8 4 8 1 8 8 4 12 15 8 120 चा भाग बसला म्हणजे आले काय या ठिकाणी 0 आले म्हणून या ठिकाणी किती येईल 8 येईल. हॅलो आता इथं काही नाही म्हणजे इथे 120 आहे ए गुणिले बी स्थिर पद 120च आहे 120 आहे रिकाम्या चौकटीमध्ये भरून टाकलं. आता शेवटचं गणित आहे तिसरं गणित आहे. या तिसऱ्या गणितामध्ये आपल्याला तिसरं म्हणजे चौथं गणित आहे या ठिकाणी. आता या गणितामध्ये काय दिलेलं आहे आपण जसाला तसं लिहूया. या ठिकाणी ए बरोबर 120 भागिले बी. आता इथं बी दिलेला आहे ए काढायचं आपल्याला. बी किती दिलं 4 दिलेला आहे तुम्हाला ए काढायचं आहे. आता किंमत ए बरोबर 120 भागिले 4 दिले 4 न भाग द्या 4 त्रिकम 12 120 भागिले 4 त्रिकम 12 शून्याचा भाग इथे शून्य राहिला शून्याचा भाग झाला म्हणजे ए आला 30 इथे लिहून टाकू ए आला 30. लक्षात आलं तुमच्या. या पद्धतीने आपल्याला रिकाम्या जागा काय करता येतात भरता येतात आपल्याला. ठीक आहे आता पाहूया त्याच्यामधलं दुसरं उदाहरण. आता या उदाहरणामध्ये पाहू उदाहरण 2. एफ हा 1/d च्या वर्गा एवढा आहे व्यस्त प्रमाणामध्ये आहे. एफ हा 1/d च्या प्रमाणामध्ये आहे म्हणजे एफ हा डी च्या व्यस्त प्रमाणात आहे डी स्क्वेअरच्या डी वर्गाचा. डी दिलंय तुम्हाला इथं 5 तेव्हा एफ 18 आहे. तर आता आपल्याला स्थिर पद काढता येईल याच्यावरून. त्याच्यामध्ये काय प्रश्न विचारला पहिला प्रश्न डी 10 असताना एफ ची किंमत काढा. एकानंतर एक आपण लिहू. पहिल्यांदा काय दिलंय एफ हा 1/d चा वर्ग बरोबर आहे. एफ बरोबर k/d चा वर्ग लिहिता येईल याला. वरचंच इक्वेशनला वरच्याच समीकरणाला काय लिहिता येते एफ इंटू डी स्क्वेअर म्हणजे के ची किंमत काढता येईल आपल्याला. एफ इंटू डी स्क्वेअर लिहिलं यालाच असं लिहिता येते एफ बरोबर के भागिले डी चा वर्ग. हे समीकरण तयार झालं. आता आपल्याला के काढायचं आहे त्यामुळे काय केलं मी एफ गुणिले डी स्क्वेअर गुणाकार केला या दोघांचा तर स्थिर पद येईल. डी चा वर्ग आहे एफ गुणिले डी चा वर्ग बरोबर के घेतलं. आता इथं डी ची किंमत किती म्हणाली 5 आणि एफ बरोबर 18 टाकू आपण किंमत. एफ टाकली इथं 18 डी चा वर्ग म्हणजे 5 चा वर्ग 18 गुणिले 25 18 गुणिले 25 याचा गुणाकार काय येईल 360. 18 पंचे 90 18 दोन्ही 36 बेरीज करा 0 9 6 15 3 आणि 1 4 450 आलं. 450 स्थिरांक आला. आता पहिलं काय सांगितलं पहिल्याचं डी 10 असताना एफ ची किंमत करा. के सारखाच आहे बघा के 450 आहे. आपण डी ची किंमत 10 एफ काढायचं. एफ गुणिले डी चा वर्ग बरोबर आहे की म्हणून एफ बरोबर के भागिले डी चा वर्ग लिहिता येईल आपल्याला या पद्धतीने के भागिले डी चा वर्ग लिहू. परंतु के आपण काढलं ना 450 डी चा वर्ग डी किती दिलं इथं 10 10 चा वर्ग 100 450 भागिले 100 450 भागिले 100 हे शून्य काटला हे शून्य काटला 45 भागिले 10 म्हणून 10 ने आपण 45 ला भाग देऊ 10 चौक 40 उरले 5 ला भाग द्यायचं. शून्य घेतलं दशांश दिला शून्य घेतला 10 5 50 एफ किती आला 4.5 एफ आला. आता दुसरं उदाहरण त्याच्यामध्ये पाहूया उदाहरण नंबर
याच्यामधलं 2 काय सांगते. आता 2 भाग पाहूया. दुसरा भाग इथंच खाली लिहू. या दुसऱ्या याच्यामध्ये काय म्हणतो, F50 दिले. हे दुसरं उदाहरण. पहिलं उदाहरण सोडवलं. आता दुसऱ्या उदाहरणामध्ये F दिलेलं आहे 50. तर D किती आहे काढायचा. आपण सरळ सरळ उदाहरण घेऊ. F बरोबर K भागिले D चा वर्ग. इथं D दिले, D चा वर्ग. आपल्याला फक्त D काढायचं. आता K माहित आहे तुम्हाला किती आहे. F गुणिले, आता काय करू, याचं अंशाला छेदामध्ये नेऊ, छेदाला अंशामध्ये करू. म्हणजे आपल्याला D काढायचं. D स्क्वेअरला तिकडे लिहू, F ला इकडे. K भागिले F होईल. इक्वेशन झालं, समीकरण झालं. आता K किती दिलेला आहे, 450 आला. 450 छेदामध्ये. F किती आहे, 50 भाग दिला. 45 भागिले 5 किती येईल, 45 भागिले 5. 5 9 9 चा भाग बसला. D चा वर्ग 9 आहे म्हणून याची वर्गमूळ काढू. D बरोबर किती आलं, 3 आलं. D बरोबर 3. आपल्याला सोडवता येईल या पद्धतीने उदाहरण. हे उदाहरण नंबर 2 पुस्तकामध्ये सोडवलेलं उदाहरण आहे. आणि ते कशा पद्धतीने आलं आपण या ठिकाणी पाहूया. आता पाहूया आपण पुढचं उदाहरण. आपल्याला पाहायचं आहे सराव संच 7.2. आता सराव संच 7.2 मध्ये आपल्याला पाहायचं आहे काय दिलेलं आहे. एक काम पूर्ण करण्यासाठी लावलेल्या मजुरांची संख्या आणि काम पूर्ण होण्यासाठी लागणारे दिवस. मजुरांची संख्या आणि किती दिवसात काम पूर्ण होते ही माहिती दिली. मजुरांची संख्या वाढली तर कमी दिवस लागतील. मजुरांची संख्या कमी केली तर दिवस वाढतील. म्हणजे हे काय झालं, व्यस्त चलनाचं उदाहरण. म्हणजे गणित सोडवत असताना तुम्हाला तिथं सांगणार नाहीत की हे समचलनाचं उदाहरण आहे का व्यस्त चलनाचं उदाहरण आहे. मग त्या ठिकाणी तुम्हाला ते पूर्ण वाचावं लागेल. वाचून त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे ते पाहावं लागेल. आणि त्याच्यावरून तुम्हाला ठरवायचं की ते समचलन आहे का व्यस्त चलनाचं उदाहरण आहे हे पाहावं लागेल आपल्याला. पण आता हे सराव संच 7.2 मध्ये पहिलं उदाहरण दिलं. काम पूर्ण करण्यासाठी लावलेल्या मजुरांची संख्या आणि काम पूर्ण होण्यासाठी लागणारे दिवस याची माहिती या सारणीमध्ये दिली. या सारणीमध्ये 2 तरी अशा किमती देतात ते की ज्याच्यामध्ये आपल्याला काय करता येते की या ठिकाणी समचलनाचं उदाहरण आहे का व्यस्त चलनाचं उदाहरण आहे हे आपल्याला सांगता येते. पहिलं आपण काय गृहीत धरूया, मजुरांची संख्या x लिहिले या ठिकाणी x, दिवस y लिहिले आपण. मग आता या ठिकाणी पहिल्या उदाहरणामध्ये 30 आणि 6 दिले. आता आपल्याला स्थिर पद कसं काढतो आपण, k बरोबर x गुणिले y. हे पाहिजे की x गुणिले y छेदात आहे अंशात जाईल. k बरोबर x गुणिले y. गुणोत्तर कसं लिहितो आपण, x हा y च्या व्यस्त प्रमाणात आहे म्हणून x बरोबर k छेद y. गुणोत्तर x गुणिले y हा गुणाकार येईल. k चा स्थिरांक काढता येईल आपल्याला. आता हा स्थिरांक कसा काढायचा, पहिल्या उदाहरणामध्ये 30 गुणिले 6 किती होईल, 180. साइन 3 18 शून्यला 0. k 180 आहे. आता इथं प्रत्येक याच्यामध्ये k ची किंमत बदलणारी नाही, त्याला स्थिरांक म्हणला. म्हणून इथं आपल्याला 180 लिहिता येईल स्थिरांक. झालं. आता दुसरं उदाहरण दिलंय त्याच्यामध्ये काय केलं, x ची किंमत 30 होती 20 झाली. 20 झाल्यावर y ची किंमत 6 होती
y ची किंमत वाढली की 6 वरून 3 वाढली 9 झाली. मग आता आपल्या लक्षात येईल की एक संख्या वाढली, एक चलन वाढलं तर दुसरं चलन काय होईल या ठिकाणी कमी होईल. हे चलन वाढलं 6 वरून 9 झालं, x कमी झालं 30 होतं 20 झालं. हे झालं म्हणजे हे कशाचं उदाहरण झालं, व्यस्त चलनाचं उदाहरण झालं. म्हणजे आपल्याला काय लक्षात आलं, x हा y च्या व्यस्त प्रमाणात आहे म्हणून x बरोबर k छेद y लिहिता आलं आपल्याला. आणि याच्यावरून स्थिर पद k बरोबर x गुणिले y, k बरोबर x गुणिले y. हे उदाहरणावरून आपल्याला लक्षात आलं. आता या ठिकाणी इथली रिकामी जागा भरायची आहे, x ची किंमत काढायची आहे. x ची किंमत k काय बदलणार नाही, k किती आहे 180, y किती दिलं 12, y दिलं 12. आता 12 1 12, 6 उरले 12 5 60, भागाकार करायचं 180 भागिले 12. पहिला जाईल 12 1 12, 1 चा भाग जाईल 8 मधून 2 गेले 6 राहिले, 1 गेला 0 झाले 60. आता 60 ला भाग द्या 12 5 60 0 भागाकाराला 15. मग काय लिहिता येईल इथं x बरोबर आलं 15 आलं उत्तर. ठीक आहे. आता दुसरं उदाहरण आपल्याला, हे पहिलं उदाहरण, दुसरं उदाहरण, तिसरं उदाहरण झालं. आता चौथ्या उदाहरणाकडे जाऊया. चौथ्या उदाहरणामध्ये मांडणी तुम्हाला अशीच करायची आहे, प्रत्येक उदाहरणाच्या वेळेस मांडणी करत राहायची आहे. या ठिकाणी याला 4 नंबर द्यायचं, हे असं व्यस्त प्रमाण लिहायचं, हे लिहायचं, हे लिहायचं, 180 लिहायचं. k ची किंमत टाकली आपण, x बरोबर, मग समीकरण काय तयार झालं, x बरोबर 180 भागिले y, हे समीकरण झालं. आता या उदाहरणामध्ये काय दिलेलं आहे, x ची किंमत 10 दिली. मग आता आपण आदला बदल करू, y ला छेदामध्ये अंशात नेलं, x ला अंशातलं छेदामध्ये आणलं. 180 भागिले x बरोबर 180 भागिले x किती दिला 10 दिला. 10 दिला मग आपण 1 0 काढला, इथला 1 0 काढला, किती झाले 18. याचा गुणाकार किती आला 10 गुणिले 18 180 आला का. पडताळणी बरोबर आली म्हणजे y ची किंमत 18 आली. हे बरोबर आहे. आता शेवटचं गणित पाहूया कसं करायचं आपल्याला. आता इथं x ची किंमत काढावं लागेल तुम्हाला. x ची किंमत कशी काढणार, आता हे समीकरण घ्या, अगोदरचं समीकरण या ठिकाणी कन्सिडर करूया आपण, समीकरण घेऊया. हे समीकरण आपण याच्यामध्ये घेतलं. कोणतं समीकरण घेतलं, या ठिकाणी x बरोबर ky, x बरोबर ky, k ची किंमत किती आली 180. म्हणून आपलं समीकरण काय झालं, x बरोबर 180 छेद y. आता आपल्याला x ची किंमत काढायची, x ची किंमत y दिलं 36, 180 भागिले 36. 36 चा पाढा तयार करा. काय लिहिता येईल 18 दोन्ही 36, 18 1 18, 10 10 छेद 2 म्हणजे किती आलं 2 5 10. म्हणजे इथे किती आलं 5. गुणाकार करून बघा 6 5 30 ना 0, 5 आले 3, 5 5 त्रिक 15, 15 आणि 3 किती झाले 18. पडताळणी बरोबर आली. 180 स्थिरांक आला आणि तुम्हाला या ठिकाणी x ची किंमत सुद्धा काढता आली. आता तुम्ही म्हणाल ही x ची किंमत आम्हाला असं काढता येत नाही, तुम्ही असं भागाकार करूनही काढा. 180 भागिले 36 कितीचा भाग जाईल बघा, 2 चा जाईल, 3 चा जाईल, 4 चा जाईल, 5 चा जाईल. 5 6 35 ला 0, 8 झाले 3, 5 15 3, 8 ला कितीचा भाग जाईल 5 6, 180 0 0 0. आता तुम्हाला पाढे स्वतः तयार करावं लागतील. या ठिकाणी 36 असेल, 40 असेल,
याचा पाढा कसा तयार करायचा आहे हे पाहून घ्या. याच्यामध्ये पाढे सुद्धा तुम्हाला स्वतः त्या ठिकाणी रपवहीवर पाढे तयार करता येतात. कसा तयार करायचा पाढा पहा. 36 लिहिला आपण. 36 मध्ये 36 मिसळे. 6 6 12 ला 2 ह्याचा 1 3 आणि 3 6 आणि 1 7 झाले. या 72 मध्ये 36 मिसळा. 6 आणि 2 8 7 आणि 3 10. आता याच्यामध्ये परत 108 मध्ये 36 मिसळा. 8 आणि 6 14 1 3 आणि 1 4 144. याच्यामध्ये 36 मिसळा. 6 आणि 4 10 ला 0. हाचा 4 आणि 1 5 5 आणि 3 8 180. लक्षात आलं. बेरीज करत राहायची. 36 मध्ये 36 मिसळा 72 किंवा 36 गुणिले 1 करा. 36 गुणिले 2 करा. 36 गुणिले 3 करा. 36 गुणिले 4 करा. याचा गुणाकार लिहा. 36 72 108. त्याच्यानंतर 144 180. आणि या पद्धतीनं तुम्हाला भागाकार या ठिकाणी करता येईल. अशा पद्धतीने पाढे तयार करून तुम्हाला त्या ठिकाणी काय करता येतो, मोठा भागाकार करता येतो. किंवा संक्षिप्त रूप देऊनही आपल्याला करता येईल. आता ज्याप्रमाणे सांगितलं त्याप्रमाणे 180 भागिले 36. आता हे लय सोपं आहे करायचं. कसं केलं मी या ठिकाणी पहा. 180 ची कोड लिहिता येते. 18 गुणिले 10. 18 आणि 10 180. 36 ला कसं लिहिता येते. 18 2 36 येत आहे. तर ते मोठं झालं. आणखीन छोटं आपल्याला करायचंय का कोणत्याही पद्धतीने आपल्याला करता येईल. या ठिकाणी 6 गुणिले 30 लिहिता येते. 6 गुणिले 30 sin 3 18 180. या पद्धतीने लिहिता येईल. याला कसं लिहिता येईल. 9 चौक 36. 9 चौक 36. 6चे अवयव पाडले. पुन्हा 6चे अवयव पाडले. 3 गुणिले 2 गुणिले 5 गुणिले 6 5 सक 30. 9 ला लिहिता येते 3 गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 2. आता या 6 ला लिहिता येईल आपल्याला 3 गुणिले 2 लिहिता येते. 3 2 6. अवयव पाडून आपल्याला असं करता येईल. करता येते. हा 3 1 3 3 1 3 3 1 3 3 1 3 बे 1 बे बे 1 बे पुन्हा बे 1 बे बे 1 बे. किती आले या ठिकाणी उरली किती 5. आलं उत्तर आपलं 5. आपण काय केलं अवयव पाडले. यालाच काय म्हणतात सोपे रूप द्या किंवा संक्षिप्त रूप द्या. परिमेय संख्येवर आपल्याला क्रिया करता येतात आणि अशा क्रिया करून आपल्याला संक्षिप्त रूप देऊन या ठिकाणी सोडवता येते. भागाकारही करू शकता किंवा या पद्धतीने तुम्ही त्या ठिकाणी त्याचं उत्तर काढू शकता. ठीक आहे. आता या ठिकाणचा दुसरा जो भाग आहे तो आपण पुढील याच्यामध्ये पाहूया. भरपूर मोठं झालं.